आणि हा परमेश्वर आहे. जर तुझे कर्म मी दिलेल्या तत्वशब्द नियमावर असेल तर परमेश्वर सदैव तुझ्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलं. आई वडिलांच्या सेवेवरती साहेबांनी खूप सारं सुंदर या ठिकाणी विचार दिलेले आहे. मी एका ठिकाणी जातो एका साध्वीचे सुंदर गीत माझ्या कानावरती पडले. पुजारती की पूजा करते हुए ये ख्याल आ गया, मैंने माँ बाप की सेवा की ही नहीं, फिर पूजा कराने से क्या फायदा. व सकाळची विनंती चुकली रे चालल, परंतु आपल्या आई वडिलांचा मान कधी खाली होणार नाही. जो या ठिकाणी बघतो तो खरा सुपुत्र, नाहीतर त्याला सुपुत्र म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला कर्म करताना लपून छपून केलेल्या परमेश्वर बाबाने सांगितलं. आपल्याला परमेश्वर साहेबांनी सुद्धा या आणि सुंदर मराठी गीत माझ्या कानावरती आलं. पाप करूनी पापी मन हे सैरा वैरा पडतय र. अरे पाप करूनी पापी मन हे सैरा वैरा पडतय र. काय काय केलास भल्या मानसा देवाला सार कळतय र. काय काय केलास भल्या मानसा देवाला सार कळतय र. तुझी सावली तुझ्या सासूनी कधीच दूर होत नाही. तू केलेले कर्म मानसा कधीच सोडून जात नाही. अरे शांत तुला हे झोपू देईना, तीनदा तुला छळतय र. काय काय केलास भल्या मानसा देवाला सार कळतय र. हा देव आहे, जागृत आहे. बाबांनी आपल्याला जागृत शक्ती दिलेली आहे. मी जरी अंधारात केलेले कर्म मला माहित आहे की कोणी बघत नाही, पण आत्मा हा परमेश्वर आपल्याला सांगितला आहे. हा सदैव जागृत आपल्या जवळ आहे. ज्यानं ओळखलं त्याचे कर्म सुधारले, त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. सुंदर बाबांच्या विचारावरती सुंदर असे विचार अध्यक्ष साहेबांनी दिले. मी पुनश्च या ठिकाणी धन्यवाद